स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत MS सेट पेपर 1मधला युनिट 2 संशोधन अभियोग्यतामधले इम्पॉर्टंट असे MCQ. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तरच तुम्हाला ह्याच्यातले इम्पॉर्टंट MCQचे अर्थसहित स्पष्टीकरणसहित सगळं काही लक्षात येईल आणि हे तुमच्या एक्झामसाठी खरंच खूप फायदेशीर असं ठरणार आहे. जी आता तुमची येणारी 7 एप्रिलची जी सेट एक्झाम आहे त्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे. स्किप न करता पूर्ण बघा. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त वेळ न घेता म्हणून आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन 1 आहे बघा. सामान्य विधानातून त्यात समाविष्ट असलेले विशिष्ट विधान शोधून काढणे म्हणजे. तर ऑप्शन दिलेत बघा. ऑप्शन ए आहे आगमन पद्धती, ऑप्शन बी आहे निगमन पद्धती, ऑप्शन सी आहे सापेक्ष पद्धती, ऑप्शन डी आहे निरपेक्ष पद्धती. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला आता हा क्वेश्चन दिलेला आहे. सामान्य विधानातून त्यात समाविष्ट असलेले विशिष्ट विधान शोधून काढणे म्हणजे व्याख्या आहे. तर ह्यापैकी जर तुम्हाला हे ऑप्शन दिलेत A, B, C, D, तर ह्याच्यामधले आगमन पद्धतीची व्याख्या माहिती आहे का, निगमन पद्धतीची व्याख्या माहिती आहे का, सापेक्ष पद्धती म्हणजे काय माहिती आहे का, निरपेक्ष पद्धती म्हणजे काय माहिती आहे का, हे चारही माहीत असल्याशिवाय माहिती असेल तरच तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करू शकता. त्यामुळे तुम्हाला या ऑप्शनचा प्रत्येकाचा अर्थ माहीत असणे खूपच असं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचे जे ऑप्शन दिले त्याचे कन्सेप्ट क्लिअर करत चला, तरच आणि विचार करा काय असू शकतं. जर तुम्हाला अर्थ माहीत असेल तर ह्या क्वेश्चनचा अर्थ तुम्ही सेकंडमध्ये टिक करून येऊ शकता. तर बघा, आपण आता प्रत्येकाचं विश्लेषण बघूया. बघा, ऑप्शन ए बघूया आपण, आगमन पद्धती. तर आगमन पद्धती म्हणजे काय. आगमन पद्धती म्हणजे विविध विधानांमधील समान बाबींच्या आधारे एखादे सामान्य विधान करणे म्हणजेच त्याला काय बोलतात, आगमन पद्धती, बरोबर. तर मग आता ह्याचं उत्तर आगमन पद्धती असू शकतं का, नाही, कारण की यांनी काय विचारले, सामान्य विधानातून त्यात समाविष्ट असलेले विशिष्ट विधान शोधून काढणे असं दिलं आहे. विधान शोधून काढणे असं आहे. तर आता निगमन पद्धती, तर याची व्याख्या काय आहे बघा. निगमन पद्धत म्हणजे सामान्य विधानातून त्यात समाविष्ट असलेले विशिष्ट विधान शोधून काढणे, हे काय आहे, निगमन पद्धत. तर याचा आन्सर काय आहे, ऑप्शन बी, निगमन पद्धत. तर माहितीसाठी तुम्हाला सापेक्ष पद्धत एक्सप्लेन करून देते. आता सापेक्ष पद्धत म्हणजे काय. सापेक्ष म्हणजे काय, तुलनात्मक दृष्ट्या क्षणिक परिस्थिती किंवा दृष्टिकोनावर अवलंबून असतं, त्याला काय बोलतात, सापेक्ष पद्धत. आणि निरपेक्ष पद्धतीमध्ये काय येतं बघा. निरपेक्ष पद्धत म्हणजे काही केलं तरी ती गोष्ट बदलणार नाही, त्याला बोलतात निरपेक्ष पद्धत. आणि आता तुम्हाला कळून गेले आगमन पद्धतीची व्याख्या, सापेक्ष पद्धतीची आणि निरपेक्ष पद्धतीची. निगमनची तर ही व्याख्या आहे, तुम्ही लक्षात ठेवा, पूर्ण करायचं. आन्सर आहे ऑप्शन बी, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघूया. एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो, हे डॅश डॅश आहे. डिसेंबर 2020च्या सेट एक्झाममध्ये हा क्वेश्चन झालेला होता बघा. PYQ आहे हा. तर ह्याच्यामध्ये बघा, विचार करण्यासारखं आहे. तुम्ही विचार करून जर सॉल्व केलं तर तुम्हाला याचं आन्सर नक्कीच सापडेल. खूपच सिम्पल असं आहे. ऑप्शन ए दिला आहे नैतिक, ऑप्शन बी आहे अनैतिक, ऑप्शन सी आहे मान्य, ऑप्शन डी आहे योग्य. तर बघा काय आहे, एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो, हे डॅश डॅश आहे. हे बरोबर वाटतं का तुम्हाला. तर नाही, त्यात तर नैतिक असू शकतं का, अनैतिक, मान्य, योग्य काय असू शकतं वाटतंय तुम्हाला. तर आपल्याला इथे आन्सर दिले बघा, ऑप्शन बी अनैतिक, बरोबर ना. हे बघा क्वेश्चनमध्येच तुम्हाला आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया. चला नेक्स्ट. कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी 50वे शतकात्मक आणि सारखेच असतात. डिसेंबर 2020चा आहे पुन्हा बघा, सेट एक्झामचा मधला आहे.
तर ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन ए दिला आहे मध्यमान, ऑप्शन बी आहे मध्यांक, ऑप्शन सी आहे चतुर्थक विचलन, ऑप्शन डी आहे प्रमाण विचलन. तर बघा कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे शतकात्मक आणि सारखेच असतात. त्याचं आन्सर काय असू शकतं? खूप सिंपल आहे, ऑप्शन बी मध्यांक. PYQ सुद्धा रिपीट झाले, नीट लक्ष द्या. आता बघा डॅश डॅश ही संशोधनाची प्रथम पायरी होय. ऑप्शन ए आहे वर्गीकरण, ऑप्शन बी आहे पडताळणी, ऑप्शन सी आहे भविष्यकथन, ऑप्शन डी आहे समस्या सूत्रण. तर ह्याच्यामध्ये बघा संशोधनाची प्रथम पायरी काय आहे? तर संशोधनाची प्रथम पायरी, थोडा विचार करा तुम्हाला काय वाटतं. मी थोडं विचार करणार तर तुम्हाला सुद्धा आन्सर मिळू शकतं. खूप सिंपल असं आहे. तर बघा संशोधनाची प्रथम पायरी काय आहे? समस्या सूत्रण. संशोधनाची पहिली पायरी विचारली, बरोबर? तर बघा संशोधनाची पहिली पायरी समस्या सूत्रणे, बरोबर ना? कारण की समस्या ओळखणे ही प्रक्रिया पहिली पायरी देते. समस्या सूत्रे अतिशय काय असं कठीण कार्य असते, कारण चुकीच्या विषय निवडीमुळे संशोधन कसे भटकू शकते. म्हणून अत्यंत गांभीर्याने आणि विचारपूर्वक समस्या सूत्रण मार्गदर्शक आणि संशोधन करणे गरजेचे असते. समजलं? संशोधनाची पहिली पायरी काय आहे? समस्या सूत्रण. नेक्स्ट बघूया चला. आता हे क्वेश्चन मी लागोपाठ का केलेत? कारण की तुम्हाला ना लिंक लागायला पाहिजे. संशोधनाची पहिली पायरी कोणती, संशोधनाची शेवटची पायरी कोणती, हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी हे मी क्वेश्चन एका पाठोपाठ दिले आहे. तर बघा ही डॅटाची संशोधनाची शेवटची पायरी विचारली. ऑप्शन ए दिले पूर्वकथन, ऑप्शन बी आहे संकलन तथ्य, ऑप्शन सी आहे विश्लेषण, ऑप्शन डी आहे पडताळणी. तर मग काय असू शकतं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए पूर्वकथन. तर ह्याच्यामध्ये बघा पूर्वकथन याचं तुम्हाला व्याख्या माहीत पाहिजे. संशोधकाच्या आधारावर विशिष्ट परिस्थितीमध्ये भविष्यात काय घडेल हे सांगणे म्हणजेच काय असतं? पूर्वकथन. राहील लक्षात? संशोधनाची शेवटची पायरी पूर्वकथन आहे, संशोधनाची शेवटची पायरी पूर्वकथन आहे, संशोधनाची पहिली पायरी काय? समस्या सूत्रण आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा संशोधकाने गोळा केलेल्या माहितीचे समान गुण व वैशिष्ट्यांच्या आधारे गट पाडणे म्हणजे डॅश डॅश. ऑप्शन ए आहे वर्गीकरण, ऑप्शन बी आहे पडताळणी, ऑप्शन सी आहे भविष्यकथन, ऑप्शन डी आहे निरीक्षण. तर ह्याच्यामध्ये बघा काय असू शकतं? वर्गीकरण असू शकतं, पडताळणी असू शकतं, भविष्यकथन असू शकतं की निरीक्षण असू शकतं. तर बघा एकदम सोप्पा आहे, क्वेश्चनमध्येच आन्सर आहे, बरोबर? काय विचारलं आहे? संशोधकाने गोळा केलेल्या माहितीचे समान गुण आणि काय व वैशिष्ट्यांच्या आधारे गट पाडणे म्हणजेच काय असतं? तर ह्याच्यामध्ये आहे आपलं आन्सर ऑप्शन ए वर्गीकरण. सोपं आहे ना? चला नेक्स्ट. डॅश डॅश ही शास्त्रीय अभ्यासाची पायरी नव्हे. ऑप्शन ए आहे समस्या सूत्रण, ऑप्शन बी आहे गृहीत कृत्य, ऑप्शन सी आहे वस्तुनिष्ठता, ऑप्शन डी आहे पूर्वकथन. तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन सी वस्तुनिष्ठता. तर ह्याच्यामध्ये बघा वस्तुनिष्ठता याची व्याख्या काय आहे? एखादी वस्तू किंवा घटना जशी घडली असेल तशीच समजून घेणे म्हणजे वस्तुनिष्ठता. म्हणजे एखादी वस्तू ॲज इट इज समजून घेणे, त्यालाच काय बोलतात? वस्तुनिष्ठता. ही शास्त्रीय अभ्यासाची पायरी नाही आहे, बरोबर? समस्या सूत्रण आहे, गृहीत कृत्य आहे, पूर्वकथन हे शास्त्रीय अभ्यासाच्या काय आहेत? पायऱ्या आहेत. वस्तुनिष्ठता ही नाही आहे, म्हणून ऑप्शन सी वस्तुनिष्ठता. सिंपल. चला नेक्स्ट. एक्झाममध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही.
असे काही ऑप्शन असे असतात की तुम्हाला कळून जातात 2 हे रॉंग आन्सर आहे. पण 2 ऑप्शन असे वाटतात की ते सकारात्मक असतात. तर त्यांच्यामध्येही तुम्ही योग्य अशी तुलना करून राईट आन्सर फाइंड आउट करायचा आहे. चला नेक्स्ट बघूया. सामाजिक संशोधन व सामाजिक सर्वेक्षण या डॅश डॅश संकल्पना आहेत. ऑप्शन ए आहे परस्पर विरोधी, ऑप्शन बी आहे परस्पूरक, ऑप्शन सी आहे स्वतंत्र, ऑप्शन डी आहे मूर्त. तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर काय आहे? काय आहे आपलं आन्सर? विचार करायचा. याच्यामध्ये आहे आपलं आन्सर ऑप्शन बी परस्पूरक. नेक्स्ट. सामाजिक संशोधन हे डॅश डॅश असले पाहिजे. ऑप्शन ए आहे समाजाभिमुख, ऑप्शन बी आहे व्यवहार उपयोगी, ऑप्शन सी आहे समस्या निराकरण करणारे, ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर काय असू शकतं? खूप सिंपल असं आहे याचं आन्सर. बोला. तर ह्याच्यामध्ये बघा सामाजिक संशोधन हे कसे असले पाहिजे? सगळे ऑप्शन राईट आहेत, म्हणून काय येईल? ऑप्शन डी वरील सर्व. बघा सामाजिक संशोधन हे समाजविमुख असतं, व्यवहार उपयोगी असलं पाहिजे आणि समस्या निराकरण करण्यास बरोबर आहे ना, म्हणून ऑप्शन डी वरील सर्व. चला नेक्स्ट बघूया. संशोधन अहवालाच्या शेवटी डॅश डॅश असते. ऑप्शन ए आहे संशोधन निष्कर्ष, ऑप्शन बी आहे इथे काय लिहिले संलग्न पत्र असं आहे. तर ह्याचं संलग्न पत्र नसताना ह्याचं काय संकलन पत्र असेल. संकलन पत्र लक्षात असू द्या. ऑप्शन डी आहे सूचना आणि ऑप्शन डी आहे प्रस्तावना. तर ह्याच्यामध्ये बघा संशोधन अहवालाच्या शेवटी काय असते? तर ह्याच्यामध्ये बघा संशोधनाच्या अहवालाच्या शेवटी संकलन पत्र असते. ऑप्शन बी आहे संकलन पत्राचा आन्सर. तर संकलन पत्र म्हणजेच काय बघा, संशोधनामध्ये दिलेल्या माहितीच्या स्मरणार्थ काही महत्त्वाच्या कागदपत्राच्या प्रती शेवटी जोडाव्या लागतात. काय बघा संशोधन अहवालाच्या शेवटी याचं संकलन पत्र असते बरोबर. तर शेवटी जोडावं लागतं अनुसूची, प्रश्नावली इत्यादींची प्रत, आलेख, कोष्टके, पत्रक, महत्त्वाचे दस्तऐवज, नकाशे इत्यादी जोडलेले असतात बरोबर. संशोधनाच्या अहवालाच्या शेवटी संकलन पत्र जोडावे लागते बरोबर. तर तुम्ही कन्फ्यूज न होता प्रत्येक ऑप्शनचा तुम्हाला अर्थ स्पष्टीकरणासहित माहीत असेल तर तुम्ही खूप इझिली ते क्वेश्चन टायटल करू शकतात आणि ही सेट एक्झाम तुम्ही नक्कीच पास व्हाल. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर रोज घेऊन येईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काही अजून हवं असेल तर अजून काय तुम्हाला पेपर 1मधून काय पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की मी न्यू व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकर त्याचं इम्पॉर्टंट व्हिडिओ असे मिळतील. थँक्यू.